नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मजेत आहेत का? बाळांनो, थंडी तर खूपच वाढली आता आणि त्या थंडीत ना तुम्हाला मी खमंग असं भाजणीचं थालीपीठ बनवून दाखवणार आहे। हे व्हिडिओ आहे ना 2 भागात दाखवणार आहे मी। तर आजच्या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला 1 किलोची मी भाजणी बनवून दाखवणार आहे। दुसरा व्हिडिओ आहे ना बाळांनो 2 दिवसात येईल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला खमंग असं भाजणीचं थालीपीठ बनवून दाखवीन। मी इथं आहे ना सगळं साहित्य काढून घेतलंय। 1 किलोच्या प्रमाणात आहे 200 ग्राम ज्वारी, 200 ग्राम तांदूळ, 100 ग्राम बाजरी, 100 ग्राम मूग, तुम्ही मूग घ्या नाही तर मुगाची डाळ घ्या, 100 ग्राम गहू, 100 ग्राम हरभरे, हरभरे वापरा नाही तर हरभऱ्याची डाळ घ्या, 30 ग्राम उडदाची डाळ, 50 ग्राम मसूरची डाळ, मसूर अख्खा का घेतला तरी चालेल, 50 ग्राम वाटाणा घ्या, वाटाण्याच्या ऐवजी तुम्ही मठ किंवा चवळी वापरली तरी चालेल, 10 ग्राम जिरे आणि 5 ग्राम मेथी दाणे, 5 ग्राम ओवा आणि 20 ग्राम पोहे, चमचाभर जवस आणि 10 ग्राम साबुदाणा, थोडे काळे मिरे आणि 10-12 लवंगा। गॅस आहे ना मध्यम आहे आणि अशी जाड बुडाची कढई घ्यायची भाजणी भाजायला। पातेलं वापरलं तुम्ही तरी चालेल। पातळ बुडाचं भांड घेतलं ना भाजणी भाजायला तर भाजणी जळती बी आणि करपती पण। ही सगळं साहित्य आहे ना मी चाळून निसून असं सुती कापडाने वल्ल पुसून घेतलंय। तुम्ही हे सगळं धुवून सुती कापडावर वाळून नंतर पण भाजणी करू शकता। आपल्या धान्याला कीड लागू नये म्हणून पावडर लावते, म्हणून आपल्याला धुवायचं। कढई गरम झाली, आता ही ज्वारी भाजून घेऊ। 5-6 मिनिटं याला आहे ना चांगलं भाजायचं सुगंध येऊपर्यंत। परत येत आहे ना पेपर आतरलाय, याच्या ज्वारी काढू। गहू भाजले त्याला काढून घेऊ। बाजरी, हिरवे मूग, ही उडदाची डाळ, ही मसूरची डाळ, यांचा आकार आहे ना सारखा आहे म्हणून यांना सोबत भाजून घेऊ। ही पण काढून घेऊ। हे तांदूळ बी मस्त फुलले, यांना काढून घेऊ। साबुदाणा, हे साबुदाणा भाजलाय। वाटाणा, हे हरभरा, हे बी भाजलंय, याला काढून घेऊ। हे धने, जिरे, मेथीचे दाणे, हे जवस, हे काळे मिरे, लवंग, ओवा, हे पोहे। गॅस बंद केलाय आणि कढई पण लय गरम आहे, याच्यातच भाजून घेऊ आपण। हे भाजलं, याला काढून घेऊ। भाजणी आहे ना अशी पेपरवर नाही तर मग सुती कापडावर काढा, मग वर सरपाना येत नाही। हे आहे ना थंड करायचं, मग ज्वारीच्या पिठासारखं गिरणीतून दळून आणायचं। आणि गिरणीवाल्याला आहे ना सांगायचं का गव्हाच्या पिठावर दळू नको, थालीपीठ चिकट होतं, बाजरीच्या किंवा ज्वारीच्या दळणावर दळून आणायचं। चला आता ही भाजणी आहे ना मी पटकन दळून आणते। डबा आहे ना स्वच्छ ठिकाणी ठेवायचा आणि पीठ काढताना चमच्या किंवा वाटेनी काढायचं आणि फ्रीज मध्ये बी ठेवू नका आणि असे वरले हात बी लावू नका। 1 किलोच्या भाजणीमध्ये ना 25 ते 30 थालीपीठ आरामात तयार होते। भाजणी एकदा अशी बनवून ठेवली ना दळून आणून पीठ, मग आपल्याला जेव्हा वाटण तेव्हा झटपट थालीपीठ बनवायचे आणि खायचे। आणि व्हिडिओ आवडला ना तर पटपट लाईक करा, शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन पण दाबा। आता या पिठापासून थालीपीठ कसे बनवायचे आता हे पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवीन तुम्हाला। हसा खेळा, खूप खूप मजा करा। चला आता भेटू पुढच्या रेसिपीला। बाय बाय। बाळांनो, आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज
आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत. हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी. खाली मी आहे ना नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा. तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा.